हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण भेटूयात नाही का नवीन व्हिडिओमध्ये. तर ह्या ब्लाऊजचा आपण पूर्ण कटिंगचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तर माझ्या चॅनलवरती कटिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्की जाऊन पहा. तर आता आपण ह्याचं पूर्ण या ब्लाऊजचं स्टिचिंग बघणार आहोत. 28 साईजचं ब्लाऊज आहे हे. तर बघू शकता कटोरीचा भाग आणि फ्रंटचा पार्ट मी एकाला एक व्यवस्थित जोडून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आता मी वरच्या साईडने म्हणजे एक फिनिशिंगची शिलाई देऊन घेणार आहे. तर कटोरीच्या शेपला आपण वरच्या साईडने जर शिलाई दिली तर खूप सुंदर लुक येतो. तर मी जे आहे ते कटोरीला 2 शिलाई टाकून घेतलेले आहे. आणि आपल्याला टोकाला जे आपल्याला टोक काढायचं असते त्यावेळेस अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायचं आहे हुकपट्टीजवळ. आणि 1.5 इंच टक्स रुंदी घ्यायची टक्सची आणि 3 इंच उंची घ्यायची. आणि आपण हा उभा टक्स कटोरीचा टाकून घ्यायचा आहे. म्हणजे व्यवस्थित आपला टक्स येतो. आणि एक्स्ट्राचा जे कपडा आहे ते कट करून टाकायचा. बघू शकता हा कटोरीचा कफ जे आहे ते खूप सुंदर आलेला आहे. नंतर आपण लगेच याची क्रॉसपट्टी जोडून घ्यायची. क्रॉसपट्टी जोडताना अर्धा इंच टोक पुढे सोडून द्यायचे. म्हणजे कटोरी आपली कटोरी पट्टी जी आहे ती व्यवस्थित जोडण्यात येते. तर बघू शकता त्यावरती मी आता फिनिशिंगची शिलाई देऊन घेणार आहे. तर आता हे पुढचा भाग जे आहे ते आपला रेडी झालेला आहे. तर मी दुसरा पार्ट पण रेडी करून घेतलेला आहे. तर याचा आता हुकपट्टी आणि काज बटनची पट्टी पण आपण रेडी तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता मी पट्ट्या ह्या व्यवस्थित टाकलेल्या आहेत. तर आपल्याकडं हे करून घ्यायचं आहे. आपल्याला हुक बसवायची जी पट्टी आहे ते खालच्या साईडने थोडीशी दुमडायची आणि त्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर मी हुकपट्टी बसवते तोपर्यंत जर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनल लाईक करा. आणि मला कमेंटमध्ये सांगा जे शिकायचे ते तुम्हाला, म्हणजे जे ब्लाऊज स्टिच कोणतं करायचं आहे आणि कटिंग कोणत्या ब्लाऊजचं पाहिजे ते. तर मला एका ताईने कमेंट केली होती की ताई तुम्ही कटिंगचेच व्हिडिओ टाकतात, स्टिचिंगचे पण टाकत जा. तर त्याच्यामुळं मी हे 28 साईजच्या ब्लाऊजचं स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर आता आपण जे आपल्याला काच बनवायची पट्टी आहे ती पट्टी आपण बसवून घेणार आहे. तर बघू शकता मी हे काचची पट्टी उलट्या साईडने टाकून शिलाई मारून घेतलेली आहे. आणि त्याच्यावरती दाब शिलाई टाकून घेतलेली आहे. म्हणजे हे लवकर खराब होणार नाही त्याच्यासाठी एक्स्ट्रा शिलाई आपण टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता 2दा मी दुमडून जी पट्टी आहे ती आपल्याला काचपट्टी तयार करायची आहे. तर दोऱ्यानं न काच करता मी डायरेक्ट मशीनवरतीच नेहमी काच करते. तर त्या पद्धतीने मी ही पट्टी बसवलेली आहे. तर कोणी दोऱ्याने सुद्धा काचपट्टी करून तयार करते. तर मला हे अशा सोपी जाते म्हणून मी अशीच करते. तर आपले पुढचे भाग दोन्ही पण रेडी झालेले आहे. तर बघू शकता याचा कप जे आहे ते खूप सुंदर आलेला आहे कटोरीचा. त्यानंतर आपण पाठीमागचं जे भाग आणि पुढचा भाग आहे ते त्याचं शोल्डर व्यवस्थित जोडून घेणार आहोत. तर बघा मी शोल्डरला पण 2 शिलाई टाकून घेतलेल्या आहे. आणि जे आपला मोंड्याचा भाग आहे तिथे व्यवस्थित दोन्ही पार्ट व्यवस्थित आले की नाही ते बघायचे. आणि एक्स्ट्रा जास्त झालेला पाठीमागचा भागाचा जे कपडा आहे ते कट करून काढलेला आहे मी. तर नंतर आता हे शोल्डरला शिलाई टाकलेली आहे एका. आता लगेच दुसऱ्या शोल्डरला पण आपण त्याच पद्धतीने शिलाई टाकून घेणार आहोत. तर याला पण मी 2 शिलाई टाकून घेणार आहे. आणि जे मोंड्या बसले आपले दोन्ही पार्ट पाठीमागचा आणि पुढचा आहे ते व्यवस्थित आला की नाही पाहायचा. आणि एक्स्ट्राचा पार्ट कट करून काढायचा आहे आपल्याला. तर पुढचा पार्ट आपला कधीच जास्त होत नाही. तर पाठीमागचा पार्ट हा थोडा जास्त होतच असतो, ते कट करून काढायचा आहे. तर आता हे आपलं पूर्ण झालेलं आहे. म्हणजे दोन्ही शोल्डर मी जोडून घेतलेले आहे व्यवस्थित. आणि आता हे आपल्याला याला जे पायपिंग आहे ते पायपिंग तयार करून घ्यायची आहे. 1 इंचाची पट्टी घेतली होती मी. पट्ट्या मी जोडून घेतलेल्या आहेत एकाला एक 3. तर त्याचीच आता मी पायपिंग तयार करून घेणार आहे. तर बघू शकता मी याची पायपिंग तयार करून घेते. तर हा अगदी साधा ब्लाऊज आहे. मी तुम्हाला स्टिच करून दाखवलेला आहे अस्तरचा. तर बघू शकता मी याला पायपिंग पूर्ण पाठीमागच्या आणि पुढच्या पण गळ्याला मी पायपिंग टाकलेली आहे.
तर हे मी माझी पूर्ण पायपिंग बसवून घेतलेली आहे, जी पट्टी आहे ती बसवून घेतलेली आहे। तर आपण आता फक्त जिथं गोल गोल आकार येणार आहे तो, म्हणजे जिथं आपल्याला पट्टी गोल आकारासाठी पलटायची आहे तिथंच आपण कट मारून घ्यायचे आहे, म्हणजे पुढच्या गळ्यापाशी आणि पाठीमागच्या गोल साईडच्या गळ्यापाशी आणि व्यवस्थित दुमडून दाब शिलाई टाकून घ्यायची आहे, म्हणजे आपली पायपिंग आहे ती अगदी व्यवस्थित आणि एकसारखी येते। तर बघू शकता मी कशा पद्धतीने पट्टी दाब पट्टी आहे ते दाब शिलाई टाकून घेत आहे आणि पुढे थोडं थोडं ओढायचं आहे ब्लाऊज, म्हणजे जी पायपिंग आहे ती आपली सगळी सारखी येणार आहे, अगदी व्यवस्थित एकसारखी पायपिंग येणार आहे। तर थोडं आपली पायपिंग संपलेली आहे तिथं आपण मागं पुढे घ्यायचं आहे मशीन, आणि लगेच आता मी हे काच करणार आहे तयार हुक लावण्यासाठी। तर बघू शकता मी जेवढे काच लावायचे तेवढे आपल्याला खुणा करून घ्यायच्या चॉकच्या साहाय्याने, आणि मशीन मी इकडल्या तिकडं सरकून कसे चॉकच्या साहाय्याने जिथं आपण खुणा मारल्या त्याच पद्धतीने मी काच करून तयार घेत आहे। तर बघू शकता हे माझे 5ला 5 काच तयार झालेले आहे। तर हे काच अगदी व्यवस्थित आलेले आहे बघू शकता, आणि जे गळा आहे ते पण अगदी व्यवस्थित आलेला आहे, आणि पायपिंग पण आपली एकसारखी आलेली आहे। तर त्यानंतर आपल्याला बाही जी आहे ती बाही बसवायची आहे। तर बघू शकता मी जे बाहीचा मोंड्याचा भाग आहे ते व्यवस्थित जोडून घेतलेला आहे, आणि आपला जिथं शोल्डरला बसवायचं तिथं कट मारून घेतलेला आहे। तर अगोदर पुढचा पार्ट बसवायचा म्हणजे व्यवस्थित बसवण्यात येते। लगेच आपण आता त्याच्यावरती पाठीमागचा भाग बसवणार आहे। तर बघू शकता मी पाठीमागच्या भागाला पण शिलाई टाकून घेतलेली आहे, आणि लगेच आता आपण पूर्ण बाहीला जे आहे ते आणखी एक शिलाई टाकून घ्यायची। तर मी 2 शिलाई टाकून घेतलेल्या आहेत पूर्ण बाहीला, आणि त्यानंतर आपल्याला आता जे ब्लाऊज सरळ आहे त्या व्यवस्थित जोडून घ्यायचे। तर मागचा आणि पुढचा भाग आपला व्यवस्थित आला का नाही ते पाहायचा, जर जास्त झाला असेल तर आपल्याला हे जे मोंडा आहे, तर पुढच्या मोंड्यापाशी आपला एक्स्ट्राचा कपडा झालेला आहे तिथं अर्धा इंच मी चॉकच्या साहाय्याने खूण करून दाखवलेली आहे आणि शिलाई मारून घेतलेली आहे। तर पुन्हा पाहायचं आहे आपला व्यवस्थित आला की नाही ते, व्यवस्थित आलेली आहे दोन्ही पार्ट पाठीमागचा आणि पुढचा, आणि आपण सरळ टीप देऊन घ्यायची एक। तर लगेच आपण एक्स्ट्रा मागं पुढे झालेले जे कपडा आहे ते कट करून घ्यायचा, आणि ते पार्ट आहे ते तसाच सोडून द्यायचा, आणि नंतर जे दुसरी आपल्याला बाही बसवायची राहिलेली आहे ती बाही आपण व्यवस्थित बसवून घेणार आहोत। तर त्याच पद्धतीने बाही चेक करायची आणि मध्यावरती कट टाकून व्यवस्थित आपण जोडून घ्यायची आहे। तर मी ही बाही जोपर्यंत बसवून घेते तोपर्यंत माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आता हे पूर्ण बाही मी बसवून घेतलेली आहे, त्याला मी 2 शिलाई टाकून घेतलेल्या आहे या पण बाहीला, आणि आता आपण जे 2 पार्ट व्यवस्थित पुढचे आणि मागचे जोडून घेत आहे, आणि एक्स्ट्राचा कपडा कट करीत आहे। तर आता ही मी सरळ शिलाई टाकलेली आहे। आता आपण ब्लाऊज उलटा करून आपण त्याच्यावरती एक शिलाई टाकून घ्यायची, आणि लगेच आता आपण याची फिटिंग तयार करणार आहोत। तर हे ब्लाऊज 28 साईजचं आहे। तर व्यवस्थित आधी हुकपट्टी आणि काचपट्टी जोडून घ्यायची, आणि तर बघू शकता मी 7 इंचावरती मार्किंग केलेली आहे, आणि छातीच्या साईडला 8 इंच घेतलेला आहे, आणि बाहीजवळ मी 4.5 घेतलेला आहे। आणि हे 3 जे आपण खुणा केलेले आहेत ते व्यवस्थित जोडून घ्यायच्या, सरळ टीप देऊन घ्यायची। तर दुसऱ्या साईडला पण आपण त्याच पद्धतीने करणार आहोत, 4.5 घेणार आहोत बाहीचं माप, आणि जे छातीचं माप आहे ते 8 इंच घेणार आहोत, आणि कमरेचं माप आपल्याला, तर दुसऱ्या साईडला पण मी कमरेचं माप 7.5 घेतलेलं आहे। तर हे तिन्ही पण टोकं आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत, आणि त्यानंतर आता आपल्याला
आपला ब्लाऊजचं माप अगदी व्यवस्थित आलं का नाही ते पाहायचं, चेक करायचं आहे. तर बघा मी पूर्ण ब्लाऊजचं माप तुम्हाला बरोबर जोडून मोजून दाखवते. तर 28 साईजचं ब्लाऊज आहे. तर बघू शकता हे 27.5 आलेलं आहे. थोडंसं कमी पडलेलं आहे, थोडंसं कमी जास्त झालं तर चालते. तर पाहू शकता हे डबल मी व्यवस्थित मला वाटलं नाही त्यामुळे मोजलं तरी 27.5च आलेलं आहे. तर हा ब्लाऊज जे आहे ते पूर्ण आता रेडी झालेला आहे. तर त्यानंतर आता मी जे शिलाई राहिलेले आहेत आपल्या मारायच्या 2-2 ते मी एक्स्ट्रासाठी शिलाई टाकून घेत आहे. तर हे ब्लाऊज आता पूर्ण झालेलं आहे. तर मी कसं पूर्ण ब्लाऊजचा लुक तुम्हाला कसा वाटते त्यासाठी मी पिनं लावून दाखवते. तर बघू शकता व्यवस्थित कटोरीचा कप आणि गळा पण एकदम छान आलेला आहे. तर आपलं हे पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला प्लीज कमेंट करायला विसरू नका. हे कटोरी पाहू शकता किती सुंदर आलेली आहे 28 साईजचा ब्लाऊज. तर बाय बाय मैत्रिणींनो.